आज आपण आधार कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट याची माहिती घेणार आहोत. आधार विभागाच्या वतीने नुकतेच याबाबत अद्ययावत लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 4 प्रकारचे किंवा वर्गामध्ये याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. पहिला प्रकार वय वर्ष 5 खालील. दुसरा प्रकार वय वर्ष 5च्या वर व वय वर्ष 18च्या खाली. प्रकार तिसरा वय वर्ष 18 वरील. प्रकार चौथा सर्व प्रकारचे अपडेट. आपण आत्ता प्रकार पहिला बघूया. यामध्ये नोंदणी करण्याचे 2 प्रकार आहेत. पहिला हेड ऑफ फॅमिली बेस आणि दुसरा डॉक्युमेंट बेस. आपण आत्ता हेड ऑफ फॅमिली प्रकारामध्ये कोणाचे डॉक्युमेंट लागणार आहे ते जाणून घेऊया. बालकाचा जन्म दाखला व पालकाचे आधार कार्ड व ठसे. जन्म दाखल्यामध्ये बालकाचे पूर्ण नाव, पालकाचे नाव व पत्ता पालकाच्या आधार कार्डवर मॅच होणे गरजेचे आहे. तसेच पालकाचे आधार इनॅक्टिव्ह कॅन्सल नसावे. 2 नंबर NRI बालकांसाठी भारतीय पासपोर्ट व पालकांचे आधार. 3 नंबर केंद्र किंवा राज्य शासनाने दिलेला पालकत्वाचा दाखला किंवा कोर्टाने दिलेली ऑर्डर. तसेच फॉरेन नागरिकांसाठी खालील डॉक्युमेंटची गरज आहे. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, लॉंग टर्म व्हिसा, नेपाळ किंवा भूटान मधील नागरिक किंवा भारतामध्ये 182 दिवस किंवा मागील 12 महिन्यापासून राहणार असलेले परदेशी व्यक्ती अशांना आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी पहिल्या क्रमांकाचे डॉक्युमेंट लागते. आता आपण 5 वर्षाखालील परदेशी नागरिक यांची नोंदणी कशी करायची ते आपण जाणून घेऊया. सिटीजन ऑफ इंडिया, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, लॉंग टर्म व्हिसा, नेपाळ किंवा भूटानचे नागरिक, तसेच 182 दिवसापेक्षा भारतात वास्तव्य असणारे किंवा मागील 12 महिन्यास वास्तव्य असलेले परदेशी व्यक्ती असे लोक आधार काढू शकतात. यामध्ये व्हॅलिड फॉरेन पासपोर्ट अलॉंग विथ द OCI कार्ड, तसेच नेपाळ व भूटानचा पासपोर्ट. नेपाळ व भूटानचा पासपोर्ट. तिसरं लॉंग टर्म व्हिसा इश्यूड बाय मायनॉरिटीज. अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा पाकिस्तान मधील मायनॉरिटीज आणि व्हॅलिड लॉंग टर्म व्हिसा असणाऱ्या व्यक्तींनी पण आधार कार्ड काढू शकतात. तसे फॉरेन नॅशनल्स अलॉंग विथ 8 नंबरला नॅशनल व्हॅलिड फॉरेन पासपोर्ट अलॉंग विथ व्हॅलिड व्हिसा. आता आपण प्रकार दुसरा पाहूया. 5 वर्षावरील व 18 वर्षाखाली. यामध्ये 1 नंबरला जन्म दाखला व पालकाचे आधार म्हणजे हेड ऑफ फॅमिली बेस. 2 नंबरला भारतीय पासपोर्ट. 3 नंबरला डोमासाईल सर्टिफिकेट. ओळखीच्या पुराव्यासाठी सदर डॉक्युमेंटमध्ये फोटो असणे गरजेचं आहे. 4 नंबरला SC ST OBC कास्ट सर्टिफिकेट, राज्य किंवा केंद्र शासनाने दिलेले. 5 नंबरला राज्य शासन, केंद्र शासन किंवा कोर्ट यांनी दिलेले पालकत्वाचे दाखला. 6 नंबरला UIDAI यांच्या स्टँडर्ड सर्टिफिकेटवरील डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन यांच्या सहीचा दाखला. 7 नंबर थर्ड जेंडर किंवा ट्रान्सजेंडर कार्ड असलेली व्यक्ती. 8 नंबर व्हॅलिड फॉरेन पासपोर्ट अलॉंग विथ. 5 नंबरला राज्य, केंद्र शासन किंवा कोर्ट यांनी दिलेल्या पालकत्वाचा दाखला. 6 नंबरला UIDAI यांच्या स्टँडर्ड सर्टिफिकेटवरील डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन यांच्या सहीचा दाखला. 7 नंबर थर्ड जेंडर किंवा ट्रान्सजेंडर यांचे सर्टिफिकेट. परदेशी नागरिकांसाठी व्हॅलिड फॉरेन पासपोर्ट अलॉंग विथ OCI कार्ड, नेपाळ किंवा भूटान यांचा पासपोर्ट.
अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील मायनॉरिटीज अलॉंग विथ द लॉंग टर्म व्हिसा आणि इतर परदेशी नागरिकांसाठी पासपोर्ट विथ अलॉंग व्हॅलिड व्हिसा. प्रकार तिसरा, वय वर्ष 18 वरील. यामध्ये 1 नंबरला इंडियन पासपोर्ट आहे. यानुसार आपण प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि डेट ऑफ बर्थ याची नोंदणी करू शकतो. 2 नंबरला रेशन कार्ड, पी-डी-एस कार्ड विथ फोटोग्राफ, ई रेशन कार्ड याच्यानुसार आपण प्रूफ ऑफ आयडेंटिटी व प्रूफ ऑफ ॲड्रेस आधारला देऊ शकतो, परंतु डेट ऑफ बर्थ आपल्याला देता येणार नाही. तिसरा आहे इलेक्शन कार्ड, वोटर आय डी याच्यानुसार पण ॲड्रेस व आयडेंटिटी व्हॅलिड होते, डेट ऑफ बर्थ होणार नाही. चौथं आहे ड्रायव्हिंग लायसन. याच्यानुसार फक्त प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी याचा वापर केला जातो. तिसरं आहे सर्व्हिस फोटो आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय सेंट्रल वर स्टेट गव्हर्नमेंट, PSU, रेग्युलेटरी बॉडी, स्टॅच्युटरी बॉडी. याच्यानुसार हे म्हणजेच फक्त गव्हर्नमेंट आय डी कार्ड आहे. याच्यानुसार बर्थ डेट, आयडेंटिटी आणि ॲड्रेस तिन्हीसाठी पण याचा आपण वापर करू शकतो. 6 आहे पेन्शनर फोटो आयडेंटिटी कार्ड, फ्रीडम फायटर फोटो आयडेंटिटी कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर इश्यूड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, PSU, रेग्युलेटरी बॉडी आणि स्टॅच्युटरी बॉडी. याच्यानुसार तुम्ही आयडेंटिटी, ॲड्रेस आणि डेट ऑफ बर्थ तिन्ही प्रकारची नोंदणी आधारमध्ये करू शकतात. 8वं अनाथ मुलांसाठी आहे, ज्याच्यामध्ये सर्टिफिकेट ॲज पर UIDAI प्रिस्क्राईब फॉर्मॅट जॉईंटली साइन्ड अँड स्टॅम्प बाय द हेड ऑफ शेल्टर होम आणि डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेअर ऑफिसर याच्यानुसार तुम्ही आयडेंटिटी आणि ॲड्रेस आधारमध्ये घेऊ शकतात, पण जन्मतारीख घेऊ शकत नाही. 9 आहे मनरेगा NRGS जॉब कार्ड. 10 आहे SC ST ST कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट. 11 आहे मार्कशीटनुसार तुम्ही तुमचे नाव व जन्मतारीखची नोंद घेऊ शकतात. 12 आहे थर्ड जेंडर ट्रान्सजेंडर आयडेंटिटी कार्ड. याच्यानुसार तुम्ही प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि डेट ऑफ बर्थ तिन्हीची नोंद आधारमध्ये घेऊ शकतात. 13 आहे सर्टिफिकेट इश्यूड अंडर UIDAI स्टँडर्ड सर्टिफिकेट फॉर्म बाय. हे सर्व एक स्टँडर्ड सर्टिफिकेट आहे. यामध्ये विविध प्रकारचे अधिकारी आपल्याला त्यावरती साईन करून सर्टिफाईड करून देतात, परंतु याच्यामध्ये फक्त ॲड्रेस चेंज होतात. तर आपण ते एक बाय एक बघूया. ॲड्रेस चेंज करण्यासाठी MP, MLA, MLC, म्युनिसिपल काउन्सिलर यांचे साईन असलेले UIDAI स्टँडर्ड सर्टिफिकेट लागतात. 2 गॅझेटेड ऑफिसर. 3 तहसीलदार व गॅझेटेड ग्रुप B ऑफिसर. 4 गॅझेटेड ऑफिसर ऑफ नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, स्टेट हेल्थ डिपार्टमेंट, प्रोजेक्ट डायरेक्टर एड्स कंट्रोल. याच्यानुसार तुम्ही नाव व ॲड्रेस दोन्हीही बदल करू शकता किंवा आधारमध्ये त्याची नोंद घेऊ शकतात. त्यातला सब पॉईंट आहेत. 5वा रिकग्नाइज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट साईन बाय द हेड ऑफ इन्स्टिट्यूट. आणि 6वा आहे व्हिलेज पंचायत प्रेसिडेंट ऑफ मुखिया गावबुरा इक्विव्हॅलंट ऑथॉरिटी, म्हणजे आपल्याकडील सरपंच. याच्यानुसार आपण ॲड्रेस चेंज करू शकतात. 14 नंबर आहे इलेक्ट्रिसिटी बिल मागील 3 महिन्याचे पाहिजे, याच्यानुसार आपण ॲड्रेस चेंज करू शकतात. वॉटर बिल मागील 3 महिन्याचे, याच्यानुसार पण ॲड्रेस चेंज करू शकतात. टेलिफोन लँडलाईन बिल, पोस्टपेड मोबाईल बिल, ब्रॉडबँड बिल मागील 3 महिन्याचे, याच्यानुसार पण तुम्ही ॲड्रेसची नोंद घेऊ शकतात. व्हॅलिड सेल डीड, गिफ्ट डीड विथ रजिस्टर ऑफिस और रजिस्टर अनरजिस्टर रेंट लीज ॲग्रीमेंट, लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट, याच्यानुसार पण तुम्ही पत्त्याची नोंद घेऊ शकतात.
18व्या नंबरला गॅस बिल आहे. ते पण मागील 3 महिन्याचे पाहिजे. त्याच्यानुसार पण तुम्ही पत्त्याची नोंद घेऊ शकतात. अलॉटमेंट लेटर ऑफ अकोमोडेशन इश्यूड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. जे सरकारी क्वार्टर आहे, त्याच्या अलॉटमेंट लेटरनुसार पण तुम्ही पत्त्याची नोंद घेऊ शकतात. लाईफ ऑर मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी व्हॅलिड अप टू 1 इयर. डेट ऑफ इश्यू ऑफ पॉलिसी याच्यानुसार पण तुम्ही पत्त्याची नोंद घेऊ शकतात. 21ला आहे बर्थ सर्टिफिकेट. याच्यानुसार तुम्ही जन्माची जन्मतारखेची नोंद घेऊ शकतात. जन्मदाखला हा CRS पोर्टलचा असणे आवश्यक आहे, ज्यावरील QR कोड स्कॅन झाल्यावरती सर्व माहिती उपलब्ध होते. हाच जन्मदाखला यामध्ये व्हॅलिड धरला जातो. 22 पेन्शनर इंडक्शन डॉक्युमेंट PID इश्यूड बाय प्रिझन ऑफिसर विथ द सिग्नेचर अँड सील. याच्यानुसार तुम्ही नाव व पत्त्याची नोंदणी आधारमध्ये घेऊ शकतात. हेड ऑफ फॅमिली बेसमध्ये पालकत्वाचे ज्यांच्याकडे दाखला आहे ते हेड ऑफ फॅमिली बेस नोंदणी घेऊ शकतात. आता आपण फॉरेन सिटीजनसाठी पाहूया. व्हॅलिड फॉरेन पासवर्ड व्हॅलिड फॉरेन पासवर्ड अलॉंग विथ OCI कार्ड, नेपाळ व भूटानचे पासपोर्ट, व्हॅलिड लॉंग टर्म व्हिसा इश्यूड टू मायनॉरिटी कम्युनिटीज ऑफ अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान. इतर परदेशी नागरिकांसाठी व्हॅलिड फॉरेन पासपोर्ट अलॉंग विथ व्हॅलिड व्हिसा. व सर्वात शेवटचे आहे 28 व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑर रेसिडेंट परमिट इश्यूड बाय FRO टू फॉरेन नॅशनल एक्सेप्ट OCI कार्ड होल्डर, LTV डॉक्युमेंट होल्डर अँड नेपाळ और भूटान नॅशनल्स. आत्ता आपण प्रकार 4 बघणार आहोत. यामध्ये सर्व प्रकारचे अपडेट जेव्हा तुमचं आधार कार्ड काढून पूर्ण होते व यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज भासत आहे, तर खालील दाखल्यांचा किंवा डॉक्युमेंटचा उपयोग करून आपण ते बदल त्याच्यामध्ये घडवू शकतो. तर याच्यात पहिल्या नंबरला आहे पासपोर्ट. पासपोर्टनुसार तुमचं आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस, प्रूफ ऑफ रिलेशनशिप आणि डेट ऑफ बर्थ हे तुम्ही बदलू शकतात. इथे डेट ऑफ बर्थला हॅश दिलेले आहे. डेट ऑफ बर्थ हे फर्स्ट टाइम चेंजेस करायचे असेल तर होऊ शकतात. आधार व कार्डवरील डेट ऑफ बर्थ 2 वेळेसच चेंज होते. इतर वेळेस जास्तीच्या वेळेस चेंज करायची गरज भासल्यास जन्म दाखला असणे गरजेचे आहे. व यामध्ये त्याची लिमिट क्रॉस झाल्यानंतर आधार अथॉरिटी ही याविषयी परत बदलण्याचा निर्णय घेतात. दुसरं आहे रेशन कार्ड. ते तुम्ही आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ रिलेशनसाठी वापरू शकतात. तसेच यावरती फोटोग्राफ असणे गरजेचं आहे. 2 नंबरला आहे रेशन कार्ड. यामध्ये आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस व प्रूफ ऑफ रिलेशन आपण बदलू शकतात. परंतु प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ आयडेंटिटी चेंज करण्यासाठी आपल्याला फोटोग्राफ असणे गरजेचं आहे. तिसरं आहे वोटर ID कार्ड. चौथं आहे ड्रायव्हिंग लायसन. याच्यानुसार फक्त आयडेंटिटी प्रूफ तुम्ही बदलू शकतात. तिसरं आहे गव्हर्नमेंट ID कार्ड. 6वं आहे पेन्शनर आयडेंटिटी, फ्रीडम फायटर फोटो आयडेंटिटी, पेन्शन पेमेंट ऑर्डर. याच्यानुसार तुम्ही तुमची आयडेंटिटी, पत्ता, प्रूफ ऑफ रिलेशन आणि जन्मतारीख एवढे तुम्ही बदल करू शकतात. 7वं आहे किसान फोटो पासबुक. याच्यानुसार तुम्ही पत्ता व नावात बदल करू शकतात. 7वं आहे CGHS, ECHS, ESIC मेडिक्लेम कार्ड इश्यूड बाय सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट. ह्याच्यानुसार तुम्ही तुमच्या नावात बदल करू शकतात. 9वा नंबर आहे सर्टिफिकेट ॲज पर द UID प्रिस्क्राईब फॉर्मॅट जॉईंटली साइंड अँड स्टॅम्प बाय द हेड ऑफ शेल्टर होम अँड. हे सर्व अनाथ मुलांसाठी असतात. 11वा आहे मनरेगा NRGS जॉब कार्ड. 11वा आहे मॅरेज सर्टिफिकेट. 12वा आहे डायव्हर्स डिक्रीज इश्यूड बाय फॅमिली कोर्ट. 13वा आहे SC ST OBC कास्ट सर्टिफिकेट. 14वा आहे मार्कशीट. यानुसार तुम्ही POR आणि 14वा आहे मार्कशीट. याच्यानुसार तुम्ही नाव,
प्रूफ ऑफ रिलेशन आणि जन्मतारीख याच्यामध्ये बदल घडू शकतात. बँक 15वा आहे पासबुक issued by scheduled commercial bank or state cooperative bank having name and photograph cross sign and bank seal. याच्यावरून तुम्ही ॲड्रेस चेंज करू शकतात. 16 आहे बँक अकाउंट स्टेटमेंट क्रेडिट कार्ड स्टेटमेंट विथ बँक स्टॅम्प अँड सिग्नेचर इश्यूड बाय बँक ऑफिशियल. याच्यानुसार तुम्ही पत्ता चेंज करू शकतात. 17वा आहे थर्ड जेंडर ट्रान्सजेंडर आयडेंटिटी कार्ड. याच्यानुसार तुम्ही नाव पत्ता जन्मतारीख व प्रूफ ऑफ रिलेशन याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतात. गॅझेट नोटिफिकेशननुसार पण तुम्ही नावात बदल घडवून आणू शकतात. UIDच्या स्टँडर्ड सर्टिफिकेटनुसार तुम्ही पत्ता व नाव दोन्ही बदलू शकतात. त्याच्यानंतर आहे विश्व इलेक्ट्रिसिटी बिलनुसार पत्ता, वॉटर बिलनुसार टेलिफोन, प्रॉपर्टी टॅक्स याच्यानुसार तुम्ही तुमचा पत्ता बदलू शकतात. 4था आहे सेल डीड ॲग्रीमेंट डीड. याच्यानुसार तुम्ही पत्ता बदलू शकतात. गॅस बिलनुसार पत्ता बदलू शकतात. गव्हर्नमेंट अलॉटमेंट लेटरनुसार पत्ता बदलू शकतात. त्याच्यानंतर आहे लाईफ मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी. याच्यानुसार तुम्ही पत्ता बदलू शकतात. बर्थ सर्टिफिकेटनुसार जन्मतारीख चेंज करू शकतात. प्रिझनर इंडक्शन डॉक्युमेंट याच्यानुसार तुम्ही नाव व पत्ता चेंज करू शकतात. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म फॅमिली मेंबर हॅव्हिंग रिलेशनशिप विथ द इंडिव्हिज्युअल रेसिडेंट सेम ॲड्रेस. POR मध्ये तुम्ही पत्ता बदलू शकतात. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आईवडिलाचा ठसा घेऊन तुम्ही तुमचा पत्ता बदलू शकता जर तुमच्याकडे व्हॅलिड पुरावा नसेल तर. 31 आहे डॉक्युमेंट टू प्रोव्हाइड लीगल गार्डियनशिप म्हणजे पालकत्वाच्या दाखल्यानुसार तुम्ही पत्ता बदलू शकतात. त्याच्यानंतर आहे परदेशी नागरिकांसाठी व्हॅलिड फॉरेन पासपोर्ट अलॉंग विथ OCI कार्ड, नेपाळ व भूटानचे पासपोर्ट. त्याच्यानंतर लॉंग टर्म व्हिसा इश्यूड टू मायनॉरिटी कम्युनिटीज ऑफ अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान. त्याच्यानंतर व्हॅलिड फॉरेन पासपोर्ट अलॉंग विथ द व्हॅलिड व्हिसा. आधार किती वेळा अपडेट करू शकता याची लिमिट आहे. आधार नोंदणी केल्यानंतर आपण आधारच्या नावामध्ये 2 वेळेस बदल करू शकतो. जन्मतारखेत 1 वेळेस करू शकतो. जेंडरमध्ये 1 वेळेस करू शकतो आणि पत्ता अनलिमिटेड वेळेस आपण बदल करू शकतो.